नमस्कार. कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस BCom भाग 1च्या विद्यार्थ्यांचं आजच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये हार्दिक स्वागत. आपण संकीर्ण विम्याच्या अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारच्या विम्यांची चर्चा आपण करत आहोत. आतापर्यंत आपण 4 प्रकारचे विमे संकीर्ण विम्याअंतर्गत बघितलेले आहेत. घरफोडीचा विमा, मोटर वाहन विमा, अपघात विमा आणि कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचा हमी विमा. या 4 प्रकारच्या विम्यांची चर्चा केल्यानंतर आज आपण संकीर्ण विम्यामधल्या मालकाच्या जबाबदारीचा विमा या संदर्भात चर्चा करणार आहोत. औद्योगिक क्षेत्रामध्ये उत्पादन कार्य करत असताना अनेक प्रकारचे अपघात होण्याची शक्यता असते आणि अशा अपघातामध्ये कामगारांच्या सुरक्षिततेची आणि त्यांच्या होणाऱ्या हानीच्या भरपाईची संपूर्ण जबाबदारी ही मालकावर असते. वास्तविक पाहता औद्योगिक क्षेत्रामध्ये उत्पादन करत असताना अपघात होऊ नयेत यासाठी मालकाने सर्व ती जबाबदारी घेणं अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये यंत्रसामुग्रीची निगा राखणं, यंत्रसामुग्रीची दुरुस्ती वेळेवर करणं, सुरक्षेची सर्व साधने कामगारांना पुरवणे आणि कुठल्याही प्रकारचे अपघात होऊ नयेत याची दक्षता घेणे हे मालकाचं कामगार कायद्यानुसार एक आद्य कर्तव्य ठरतं. परंतु तरीही अनेक वेळेला कामगारांचे वेगवेगळे अपघात विशेषतः औद्योगिक क्षेत्रामध्ये आपल्याला होत असलेले दिसून येतात आणि त्यातून कामगारांना प्रसंगी मृत्यू येतो, अपंगत्व येतं आणि वेगवेगळ्या प्रकारचे व्यावसायिक आजार जडतात आणि त्यामुळं कामगाराच्या कुटुंबांची आर्थिकदृष्ट्या वाताहत होते. अशा वेळेला या कामगारांच्या वारसांना कामगार नुकसान भरपाई कायद्याअंतर्गत आणि प्राणांतक अपघात कायद्याच्या अंतर्गत कामगाराच्या वारसांना भरघोस अशी भरपाई देण्याची जबाबदारी ही मालकावर असते. अशा वेळेला मालकाची ही जबाबदारी विमा कंपन्या मालकाच्या जबाबदारीचा विमा उतरवून स्वतःकडे घेतात आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये अशा प्रकारच्या अपघातामुळं जर कामगारांना अपघात झाला आणि त्यांचे आर्थिक नुकसान झालं तर असे आर्थिक नुकसानीची जबाबदारी विमा कंपन्या या मालकाच्या जबाबदारीच्या विम्याच्या माध्यमातून घेत असतात आणि मालक आपल्यावरची ही जबाबदारी आपल्या सर्व कामगारांचा विमा उतरवून त्या ठिकाणी विमा कंपनीकडं सोपवत असतो. तर अशा प्रकारे मालकाची औद्योगिक कामगाराच्या बाबतीत जी जबाबदारी आहे त्या जबाबदारीतून मालक आपली सुटका करून घेण्यासाठी अशा प्रकारच्या मालकाच्या जबाबदारीचा विमा या प्रकारचा विमा कंपनीकडे उतरवत असतो आणि त्यातून आपली जबाबदारी विमा कंपनीकडं सोपवत असतो. तर या मालकाच्या जबाबदारीच्या विम्याचं नेमकं स्वरूप काय आहे या संदर्भात आपण चर्चा केलेली आहे. आता या मालकाच्या जबाबदारीच्या विम्याची व्याप्ती नेमकी काय आहे आणि कोणकोणत्या बाबतीमध्ये या विम्यातून कामगारांना विमा संरक्षण मिळतं. वास्तविक पाहता मालकाच्या जबाबदारीचा विमा हा औद्योगिक अपघातातून निर्माण होणाऱ्या जबाबदारीच्या संदर्भात मुख्यतः असतो. अर्थात त्याच्यासाठी कामगार कायदे आहेत, कामगार नुकसान भरपाई कायदा आहे, प्राणांतक अपघात कायदा आहे आणि या 2 कायद्याच्या माध्यमातून जर एखाद्या कर्मचाऱ्याला अपघात झाला तर त्या अपघाताची संपूर्ण जबाबदारी ही मालकावर टाकण्यात येते आणि त्या संदर्भात कामगारांचं झालेलं नुकसान हे भरून देण्याची मालकाची जबाबदारी या मालकाच्या जबाबदारीच्या विम्याच्या माध्यमातून विमा कंपनीकडं हस्तांतरित केली जाते. या विम्यामध्ये प्रामुख्यानं औद्योगिक अपघाताशी संबंधित जे नुकसान होतं त्या संदर्भात या विम्यामध्ये विमा संरक्षण मिळत असतं. त्यामध्ये पहिला जो विमा संरक्षण आहे ते आहे अपघाती मृत्यू. औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करत असताना कामगाराला काम करत असताना जर औद्योगिक अपघात घडला आणि त्या अपघातामध्ये जर कामगाराचा मृत्यू झाला तर कामगाराच्या वारसांना आणि त्याच्या कुटुंबियांना भरघोस अशी आर्थिक मदत देणं ही मालकाची जबाबदारी असते आणि त्यामुळं मालक आपल्या कामगारांचा असा अपघाती मृत्यू हा प्राणांतक अपघाती नुकसान भरपाई कायद्याच्या अंतर्गत त्याला जी नुकसान भरपाई द्यायची असते ती भरपाई देण्यासाठी या प्रकारचं विमा संरक्षण हे अपघाती मृत्यूला
या विम्यामध्ये मिळत असतं आणि तो विमा या मालकाच्या जबाबदारीच्या विम्याच्या माध्यमातून मालक ही जबाबदारी विमा कंपनीवर सोपवतो आणि विमा कंपनी अशा कर्मचाऱ्याला जर अपघात झाला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या वारसाला अपघाती मृत्यू कायद्याच्या अंतर्गत जी नुकसान भरपाई शासनानं निश्चित केलेली आहे ती नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी विमा कंपनी घेते. दुसरं विमा संरक्षण या मालकाच्या जबाबदारीच्या विम्यामध्ये मिळतं ते आहे शारीरिक विकलांगता. कामगारांना काम करत असताना किंवा कामाच्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे अपघात होऊन जर त्याला शारीरिक विकलांगता निर्माण झाली तर त्या शारीरिक विकलांगतेमुळं त्याचं होणारं नुकसान या मालकाच्या जबाबदारीच्या विम्याअंतर्गत भरून मिळू शकतं. कामगाराची अशी विकलांगता ही कायमस्वरूपी असू शकते, तात्पुरती असू शकते, पूर्ण स्वरूपाची असू शकते किंवा आंशिक स्वरूपाची असू शकते. त्यानुसार कामगार नुकसान भरपाई कायद्याअंतर्गत कामगाराला जेवढी रक्कम नुकसान भरपाई द्यायची आहे ती रक्कम विमा कंपनी या मालकाच्या जबाबदारीच्या विम्याच्या माध्यमातून देत असते. जेवढे दिवस कामगाराला या विकलांगतेमुळं काम करता येणार नाही तेवढ्या दिवसात त्याचं झालेलं नुकसान हे कायद्यातल्या तरतुदीप्रमाणे निश्चित केलं जातं आणि तेवढी नुकसान भरपाई कामगाराला दिली जाते. अर्थात ही नुकसान भरपाई विकलांगतेच्या स्वरूपावर अवलंबून असते. त्यानंतर तिसरं विमा संरक्षण या विम्यामध्ये मिळतं ते म्हणजे व्यावसायिक रोग. अनेक प्रकारचे उद्योग असे असतात की ज्या उद्योगामध्ये सातत्यानं काम केल्यामुळं त्या उद्योगातून निर्माण होणाऱ्या वातावरणामुळं कामगारांना अनेक प्रकारचे रोग जडतात. विशेषतः दम्याचे रोग असतात, कर्करोग असेल किंवा छातीचे, फुफ्फुसाचे वेगवेगळ्या प्रकारचे रोग अशा वातावरणामध्ये विशेषतः सूतगिरण्या, कापड उद्योग, त्याचबरोबर केमिकल उद्योग, रंग उद्योग अशा उद्योगामध्ये काम केल्यामुळं सातत्यानं त्या वातावरणात राहिल्यामुळं काही व्यावसायिक आजार हे कामगारांना जडत असतात. त्यामुळं कामगारांची कार्यक्षमता कमी होते, कामगारांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार निर्माण होतात, त्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागतो. तर हा सगळी जबाबदारी मालकाची या मालकाच्या जबाबदारीच्या विम्याच्या माध्यमातून येते आणि अशा प्रकारचा एखादा व्यावसायिक रोग कामगारांना झाला तर त्या रोगाविरोधात त्या ठिकाणी करणाऱ्याची सगळी उपाययोजना ही मालकाला करावी लागते आणि त्याचा होणारा खर्च मालक या मालकाच्या जबाबदारीच्या विम्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी भरून देत असतो. त्यानंतर तंतू व धूलिकणाचे परिणाम ह्या एक विम्याचं संरक्षण याच्यामध्ये मिळतं. वेगवेगळ्या उद्योगामुळं उत्पादन प्रक्रियेमध्ये तयार होणारे तंतू आणि धूलिकण याचा परिणाम तिथल्या कामगारांच्या आरोग्यावर होत असतो. त्यामुळं कामगारांना अनेक प्रकारचे आजार विशेषतः श्वासाचे, हृदयाचे, कॅन्सर, त्यानंतर पोटाचे अशा वेगवेगळ्या प्रकारचे आजार होण्याची संभाव्यता असते आणि त्यातून त्यांना त्यांची कार्यक्षमता कमी होते, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे रोग जडतात, त्याचबरोबर त्यांची उत्पादन क्षमता कमी होते आणि कदाचित त्यांना त्याच्यामध्ये मृत्यू येण्याची शक्यता असते. तर अशा या तंतू व धूलिकणाचं परिणाम म्हणून जे आजार होतात त्या आजारांच्या उपचारासाठी आणि त्या आजारामुळं कामगारांचं होणारं शारीरिक आणि आर्थिक नुकसान भरून देण्याची जबाबदारी मालकाची या मालकाच्या जबाबदारीच्या विम्याअंतर्गत येते आणि त्यामुळं होणारं आर्थिक नुकसान हे सुद्धा या विम्यामध्ये विमा कंपनी भरून देत असते. आता अशा प्रकारचं विमा संरक्षण मालकाला मिळत असताना आपल्याकडं शारीरिक कामगार नुकसान भरपाई कायदा आणि प्राणांतक अपघात नुकसान भरपाई कायदा या दोन कायद्याच्या अनुषंगाने ही संपूर्ण जबाबदारी मालकावर असते आणि मालक त्या ठिकाणी कामगारांना योग्य ते वातावरण पुरवणं वा कामगारांना योग्य त्या सुविधा देणं ही मालकाची जबाबदारी असते. परंतु तरी अशा वेळेला अपघात झाल्यास हे विमा संरक्षणासाठी काही अपवाद मात्र आपल्याला असलेले दिसून येतात. विशेषतः अशा काम करत असताना अपघात होत असताना अपघाताच्या वेळी जर कामगारानं मादक द्रव्याचं प्राशन केलं असेल तर त्या ठिकाणी कामगाराला अशा अपघातामुळं कुठलंही विमा संरक्षण मिळत नाही. त्याचबरोबर कामगारांनी काम करत असताना सुरक्षाविषयक नियमांचा जाणूनबुजून भंग केला नसला पाहिजे. जर त्यानं सुरक्षाविषयक नियम जर जाणूनबुजून पाळले नाहीत आणि त्यातून अपघात झाला तर अशा अपघाताचा विमा संरक्षण तुम्हाला या मालकाच्या जबाबदारीच्या विम्यामध्ये मिळणार नाही. त्याचबरोबर कामगाराने जाणीवपूर्वक सुरक्षेची साधनं किंवा रक्षक कुंपण जर तिथं कामाच्या ठिकाणचं काढलं असेल आणि त्यामुळं अपघात झाला
तरसुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला विमा संरक्षण या विम्याअंतर्गत मिळू शकत नाही. आणि त्यामुळं कामगारांनी काम करत असताना सुरक्षेविषयक जे नियम आहेत त्या नियमांचं काटेकोर पालन करून काम करायला पाहिजे. त्यातून जर अपघात झाला तर अशा अपघाताची जबाबदारी विमा कंपनी या अंतर्गत घेत असते. अर्थात या प्रकारच्या मालकाच्या जबाबदारीच्या विम्यामध्ये नुकसान भरपाई देत असताना विमा कंपनीनं 3 टेबल तयार केलेले आहेत आणि त्या टेबलच्या अनुसार ज्या प्रकारचा अपघात असेल, ज्या प्रकारचा अपघात झाला असेल त्यानुसार ती नुकसान भरपाई त्या ठिकाणी दिली जाते. त्यामध्ये टेबल अ मध्ये कामगार नुकसान भरपाई कायदा जो आहे त्या कामगार नुकसान भरपाई कायद्याच्या अंतर्गत येणाऱ्या कामगारासाठी टेबल अ तयार केलेला आहे, त्यानुसार तिथं नुकसान भरपाई दिली जाते. टेबल ब मध्ये मरणांतक अपघात कायद्याच्या कक्षेत येणाऱ्या कामगारांच्यासाठी या टेबल ब नुसार नुकसान भरपाई दिली जाते. आणि टेबल क हे टेबल अ प्रमाणेच असून इतर कर्मचारी वर्गासाठी या टेबल अ क मधील तरतुदीनुसार नुकसान भरपाई त्या ठिकाणी विमा कंपन्या देत असतात. तर या विम्याचा विमा हप्ता हा कर्मचाऱ्यांच्या पगारानुसार ठरतो आणि हा विमा हप्ता मालकाच्या माध्यमातून भरला जातो. तर या प्रकारच्या या विम्यामध्ये भारत सरकारनं 1948 साली राज्य कामगार विमा कायदा केलेला आहे आणि त्या कायद्यानुसार सर्व कामगारांना सामाजिक विमा योजना लागू केलेल्या आहेत. या कायद्याने औद्योगिक अपघात आणि आजारपणाविरुद्ध संरक्षण मिळते. या कायद्यामध्ये महिला कर्मचारी यांना बाळंतपणात आर्थिक मदत मिळते. त्याचबरोबर कामगारांच्या अंत्यविधीच्या खर्चासाठी सुद्धा या कायद्याच्या माध्यमातून कामगारांना मदत मिळत असते. विशेषतः ज्या राज्यामध्ये कामगार विमा कायदा लागू आहे त्या राज्यात मालकाच्या जबाबदारीचा विमा लागू होत नाही. महाराष्ट्र राज्यामध्ये कामगार विमा कायदा लागू असल्यामुळं कामगारांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी आणि कामगारांच्या विम्यासाठी महाराष्ट्र राज्य कामगार विमा महामंडळ स्थापन केलेलं असून त्या महामंडळामार्फत या कामगारांना विमा संरक्षण मिळतं. ज्या ठिकाणी 20पेक्षा जास्त कामगार काम करत आहेत आणि जिथं उत्पादनासाठी विजेचा वापर केला जातो अशा सर्व औद्योगिक आस्थापनांना हा राज्य कामगार विमा योजना कायदा लागू आहे आणि त्यातून कामगारांच्या अशा अपघातापासून होणारं संरक्षण आणि आजारापासून होणारी नुकसान भरपाई ही या राज्य कामगार विमा योजनेच्या अंतर्गत महामंडळामार्फत दिली जाते. तिथं या मालकाच्या जबाबदारीचा विमा कायदा लागू होत नाही. तर या पद्धतीनं हा मालकाच्या जबाबदारीचा विमा हा एक संकीर्ण विम्याचा प्रकार आहे, ज्यामध्ये औद्योगिक कामगारांच्या बाबतीमध्ये कामगारांना होणारं अपघात आणि त्यामुळं त्यांची होणारी आर्थिक नुकसान भरून देण्याची सोय या मालकाच्या जबाबदारीच्या विम्यामध्ये घेतली जाते. तर या ठिकाणी आपण थांबतोय. तर हा एक संकीर्ण विम्याचा प्रकार आपण बघितलेला आहे. उद्या आपण पशुधन हा जो विम्याचा प्रकार आपल्या सिलेबससाठी आहे. संकीर्ण विम्यामध्ये जरी अनेक प्रकार असले तरी आपल्या सिलेबससाठी 6-7 फक्त आपल्याला या विम्याचे प्रकार आहेत, त्याची आपण चर्चा करतोय. आत्तापर्यंत आपण 5 विम्याचे प्रकार बघितलेले आहेत. यानंतर आपण पशुधन विमा, त्यानंतर पीक विमा आणि आरोग्य विमा या 3 विम्याचे प्रकार आपल्याला बघायचे आहेत. त्यानंतर आपला या सेमिस्टरचा सिलेबस संपतोय. प्रश्नपत्रिका आपली काढून झालेली आहे. त्याचबरोबर आपल्याला तारखाही परीक्षेच्या मिळालेल्या आहेत. ऑनलाईन परीक्षा तुमची होणार आहे. त्यानुसार तुम्हाला अभ्यासाला तुम्ही सुरुवात करा. सर्वांनी घरी राहा, सुरक्षित राहा, अभ्यास करा. धन्यवाद.